Hello friends, I welcome you all in maths classes by AK. तर पहा, आपण आजच्या कन्सेप्ट ऑफ द डे मध्ये पाहूयात. अल्जेब्राचा हा क्वेश्चन जो की TCS ने कंडक्ट केलेल्या तलाठी या एक्झाम मधील आहे. या क्वेश्चनला सोडवण्याचं ना एक बेसिक मेथड आहे आणि एक शॉर्ट ट्रिक पण आहे. आता शॉर्ट ट्रिक म्हटलं तर लक्षात ठेवणं तसं थोडंसं कठीण जाते. पण तुम्ही जर आधी एकदा कन्सेप्ट शिकलेत आणि मग तुम्ही ट्रिक लक्षात ठेवली, तर ती इझिली लक्षात राहते कारण तुम्हाला त्याच्या मागची कन्सेप्ट माहीत असते. तर पहा, जेव्हाही आपल्याला x प्लस 1/x इज इक्वल टू के असं गिव्हन असेल आणि आपल्याला विचारतील एक्स स्क्वेअर अधिक एक्स स्क्वेअर बरोबर व्हॉट? हे जर विचारतील, एक लक्षात ठेवा आपल्याला पॉवर 1 वरून पॉवर 2 वर जायचं आहे. इथे x ची पॉवर 2 आहे, इथे x ची पॉवर 1 आहे. पॉवर 1 वरून आपल्याला काय करायचं आहे? पॉवर 2 वर जायचं आहे. सरळ सरळ काय करायचं? आपल्याला याचं जे सोल्युशन एक्स स्क्वेअर अधिक एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? तर हे काय येणार आहे आपला सरळ सरळ k चा वर्ग वजा 2. बस हे आपलं शॉर्ट ट्रिक आहे. आणि याचा आन्सर काढत झाल्यास आपल्याला 3 चा वर्ग वजा 2 म्हणजे 7 हे आपलं काय आन्सर आहे. आता हे कसं आलं हे पाहूयात आपण. तर पहा, आपल्याकडे गिव्हन आहे x प्लस 1/x बरोबर 3 आणि आपल्याला काढायचा आहे x चा वर्ग अधिक x चा वर्ग बरोबर 1. तर आपल्याकडे एक लेफ्ट हँड साइडला एक एक्स प्लस x आहे आणि राईट हँड साइडला आपल्याकडे 3 आहेत. आपण काय करूयात याचा स्क्वेअर करूयात पहा दोन्ही बाजूंचा. मग स्क्वेअर केल्यानंतर आपल्याकडे काय होईल? आपल्याकडे पहा एक फॉर्म्युला आहे पहा a प्लस बी कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab. बस हेच आपल्याला इथं काय करायचं अप्लाय करायचं आहे पहा. इथं काय आहे? तर हा a आणि हा याला आपण b मानू. ठीक आहे. पहा a चा वर्ग काय होईल मग इथं x चा वर्ग होईल आणि b चा वर्ग काय होईल 1/x चा वर्ग अधिक आता इथं 2ab आहे तर 2ab काय होईल 2 गुणिले a काय आहे आपला x आणि b काय आहे आपला 1/x. काहीच नाही आपण फक्त या फॉर्म्युल्यामध्ये या व्हॅल्यू टाकलेल्या आहेत इथं बरोबर 3 चा वर्ग केले 9. इथं हा x आणि हा x कॅन्सल होईल. मग आपल्याकडे काय राहील x स्क्वेअर अधिक x स्क्वेअर अधिक 2 बरोबर 9. म्हणजेच आपल्याकडे काय होईल x स्क्वेअर अधिक x स्क्वेअर बरोबर 9 वजा 2 बरोबर 7. हे आपलं काय आन्सर आहे. हे झालं बेसिक कन्सेप्ट. याच्या मागची कन्सेप्टच ही आहे. जेव्हा आपल्याला पॉवर 1 वरून पॉवर 2 वर जायचं असते तेव्हा आपण सरळ सरळ काय करतो स्क्वेअर करतो. मूळ जे समीकरण असते त्याचा आपण स्क्वेअर करत असतो. आता पण प्रत्येक वेळेस आपण हे एवढं सगळं हे असं करणार नाही आहे. तर आपल्याला माहित पाहिजे त्यासाठी जी मी तुम्हाला ट्रिक सांगितली एक्स प्लस एक्स प्लस 1/x बरोबर काय आपला 3 आहे. म्हणजे याला आपण जर k म्हटलं तर आपल्याला काय करायचं आहे एक्स स्क्वेअर अधिक x स्क्वेअर जो आहे हा काढायचा आहे. तर सरळ सरळ जेव्हा याची व्हॅल्यू काढताना आपण काय करणार ही ट्रिक वापरणार इथं k चा वर्ग वजा 2. लक्षात ठेवा हे आता TCS कंपल्सरी नाहीये की तुम्हाला असंच एक सिंगल डिजिट नंबर देईल के स्क्वेअर वजा 2. आता मे बी होऊ शकते तुम्हाला डबल डिजिट येऊ शकतात असे. याच्यामध्ये तुम्हाला असंही विचारू शकतात एक्स प्लस 1/x इज इक्वल टू 35. तर काय म्हणते हा तर एक्स स्क्वेअर अधिक एक्स स्क्वेअर हे काढायचं आहे. म्हणजे आपल्याला याचं सोल्युशन कसं होईल आपल्याकडे के काय आहे इथं 35 आहे. जेव्हा आपण पॉवर 2 च्या समीकरणाची व्हॅल्यू काढतो तेव्हा काय करत असतो के चा वर्ग वजा 2. मग काय होईल आपलं 35 चा वर्ग वजा 2. 35 चा वर्ग म्हणजे आता 35 चा वर्ग किती होईल आपला 1225 वजा 2 म्हणजे 1223 हे काय होईल आपलं आन्सर होईल पहा. हे क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व करण्यासाठी देतो. तर पहा एक्स प्लस 1/x इज इक्वल टू
इथे घेऊयात आपण 15. तर एक्स स्क्वेअर अधिक 1/x² बरोबर किती? ठीक आहे. तर मग अशाच नवीन-नवीन कन्सेप्टसाठी चॅनलसोबत जोडून राहा. आपण अशाच डेली एक कन्सेप्ट ऑफ द डेच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, एक रोज-रोज एक कन्सेप्ट घेणार आहोत. नवीन-नवीन कन्सेप्ट घेणार आहोत. ठीक आहे. थँक यू फ्रेंड्स.